ग्राउंडचा मैदानी चाचणी आहे तो टप्पा पार पडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो तुमचा लेखी परीक्षेचा, जिथं तुमचा स्कोर ओढला जाईल. कारण ग्राउंड भरपूर मुलांचं परफेक्ट असतं, भरपूर. फक्त तुमची कॉम्पिटिशन कमी जास्त कुठं होऊ शकेल तुमच्या लेखी परीक्षेच्या मार्क्समध्ये. ठीक आहे, कोण कुठं फॉर्म कसे भरलेत, काय भरलेत हे आपण नाही सांगू शकत. ज्यांनी ज्यांनी मुंबई, रत्नागिरी, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, पालघर, मीरा भाईंदर अशा ठिकाणी फॉर्म भरलेत त्यांनी रविवारी झालेला कंबाईनच्या पेपरमधले मॅथ्स आणि रिझनिंगचे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. सगळेचे सगळे प्रश्न सोडवून बघा. अगदी तुम्हाला तुमच्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत, थोडेफार टफ असतील पण स्टील की ते क्वेश्चन सोडवून बघा. नक्की सोडवा, तुम्हाला फायदा तुमच्या परीक्षेत होईल म्हणजे होईल. ठीक आहे, चालू करूयात आजच्या लेक्चरला. यस, चला बघा. पहिल्यांदा काय आहे, गणित दिलेलं आहे आपल्याला 3257 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 0 अधिक 1 याचं उत्तर किती. ठीक आहे, याचं उत्तर किती येईल. चला बघूयात. आता मला सांगा, तुम्हाला इथं पहिल्यांदा बॉड मास आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे. काय शिकलेलो आहोत आपण, बॉड मास. आपण काय शिकलेलो आहोत, बॉड मास शिकलेलो आहोत. एकच मिनिट. हा, काय करायचं आहे, बॉड मास कंसाचे बरोबर भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, बरोबर आहे. कंचे भागू बेव. आता जर आपल्याला हा सोडवायचा असेल तर आपल्याला एक रूल माहित पाहिजे की कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता, कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता उत्तर किती येईल, 0. बरोबर आहे. मग पूर्ण संख्येला आपल्याला इथं शून्याने गुणले का, बरोबर आहे. म्हणजेच तिथं उत्तर किती येईल, 0 येईल अधिक 1 आहे, बरोबर आहे. हा पुढचा 1 जो आहे तो पुन्हा आपल्याला तिथं घ्यायचा आहे. म्हणजे काय येईल तुमचं उत्तर 1, बरोबर आहे. फक्त आपल्याला काय दिसतंय, गणित मोठं दिसतंय पण उत्तर तोंडी निघतंय, बरोबर आहे. कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का इथं, नाही. आपल्याला काही रूल्स पाठ असणे गरजेचं आहे. काही रूल्स पाठ असतील तर गणितामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन्स करायची गरज पडत नाही, तुमचा वेळ वाचतो.